आज आपण बनवणार आहोत अशी डिश की पत्तागोबी पण म्हणेल अरे वा, मला इतकी टेस्टी बनवता येतं. घरात पडलेली साधी पत्तागोबी आणि थोडंसं बेसन आणि तयार होणार आहे एकदम झक्कास पत्तागोबीचं पिठलं. जे खाल ते म्हणतील हे काय भाजी आहे की जादू. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरची पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपल्या अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला साध्या भाजीतून बनवूया एकदम मसालेदार धमाका. या ठिकाणी पत्तागोबी चिरून घ्यायची, स्वच्छ असा पाण्यामध्ये तिला धुवून घ्यायची. स्वच्छ पाण्यामध्ये स्वच्छ असे धुतल्यानंतर कढई ठेवलेली आहे तापायला. त्यामध्ये तेल टाकून घेतले. तेल टाकल्यानंतर जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे आणि एक कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याला परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने थोडासा टाकायचा आहे. हिंगने खूप छान अशी चव येते. आणि त्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकणार आहोत. 1 चमचाभर चटणी, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर धण्यांचं कूट. त्यांना हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पत्तागोबी. सुके मसाले असतात ते खूप लवकर कलसून तयार होऊन जातात. आणि त्यामध्ये 2 चमचे टाकायचं आहे मीठ. पत्तागोबी 2-3दा अशीच हलवून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे. असं 2-3दा करायचं आहे. 2-3 असं त्या पद्धतीने केल्यानंतर काय होतं की आपली पत्तागोबी खाली लागत नाही. 2-3दा तिला हलवून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ट्रान्सपरंट दिसायला लागली की समजायचं की आपली पत्तागोबी बनवून तयार आहे. पत्तागोबी ट्रान्सपरंट दिसायला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे अशा पद्धतीने आपण 2 चमचे यामध्ये टाकलेलं आहे बेसन. जेवढी आपण पत्तागोबी घेतलेली आहे त्याला 2 चमचे बेसनची क्वांटिटी सफिशियंट होऊन जाते, भरपूर होऊन जाते. जास्त बेसन घेतलं तर ते खाण्यामध्ये गळ्यामध्ये अटकतं. आणि अशा पद्धतीने आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. कोथिंबीरने खूप छान अशी चव येते. आणि या ठिकाणी 2-3दा झाकण ठेवायचं आहे आणि 2-3दा झाकण ठेवून वाफवून घ्यायची आहे आणि 2-3दा हलवून घ्यायची आहे, जेणेकरून आपलं पिठलं जे आहे ते खाली लागणार नाही. आणि अशा पद्धतीने आपली जी पत्तागोबी आहे ती पत्तागोबीचं पिठलं आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आजची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करून मला कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तुमच्या एका कमेंटने मला नाविन्यपूर्ण रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करीन. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.